कृष्ण हरी मंडळी, चला आता बघा आले आपल्या ऊसाच्या रानामध्ये आणि ही बऱ्यापैकी सरी राहिलेली या. काय झालं ह्याच्यामध्ये अवजर चलानात आपला पूर्ण ऊस असा फोडून बांधून घेतला आणि पाठीमागे दिसतोय हा कट या. म्हणलं चला गाईला ते आपलं रेडीला आणि वासराला थोडं म्हणून जरा थांबले होते. चला फ्रॉड होती काहीतरी कंपनी काय असेल, सारखे असे कॉल येतच राहतात. हे पूर्ण बऱ्यापैकी आता आलते मी गाईंना चारा बिरा टाकला. म्हणलं चला आता मी जाते आणि अगोदर एवढी सरी काढूनच येते. म्हणलं त्याच्याशिवाय पर्याय नाही. तसं रानामध्ये थोडंफार राहिलं की मग गोड दिसत नाही, ते आवडत पण नाही. कसं असतं शेतकऱ्याला चांगले ह्याची सवय लागलेली असते. त्यातली त्यात काय झालं आता भरपूर असं वारं सुटलंय, पाऊस नाही काहीच नाही. आणि महागलदी काढायची होती, एवढं काढायचंच होतं. पण काय झालं पाऊस थांबा ना 5-6 दिवस रोज आणि वापसा नव्हता रानाला. बऱ्यापैकी वलं होतं. म्हणलं चला आता वापसा येईनच. वापसा आल्याच्या नंतर म्हणलं काढून घेता येईल. त्यामुळं राहिलं होतं की राहिलं मग ती बक भरपूर असं गवत वाढलं. आणि काय झालं ऊसाला आहे ना सम्राट, पोटॅश, युरिया आणि 19-19 मिक्स करून खत घातलं. आणि ती खताचा जोरा त्या गवतावरती जरा जास्तच गेला आणि गवत पण भरपूर असं वाढलं. त्याच्यामुळं तर काय सांगायलाच नको. चला आता धावते तुम्हाला. का इकडे एवढं काढलं या. ही काय सरी ह्या इथवरच आहे, भरपूर अशी काय लांब नाही. पलीकडं काय पलीकडलं मी काय केलंय उन्हाळ्यामध्ये काढून नेलेलं आहे या गावात. त्याच्यामुळं एवढं असं ह्या इथवर राहिलेलं आहे. ती उंद्याच्याला एकदा समजा न्यायचं नाही. कशामुळं तर काय होईल, म्हैस खाईन आपली. थोडं करून ती एक कडची सरी बांधून घेतली. पण ही काढलं जमाना काय झालं लय छोट्या सऱ्या राहिल्या. तर म्हटलं राहिना का राहून द्या. चला आता पलीकडला ऊस कसं काय बांधलाय ती एकदा धावते तुम्हाला. हो का असा मस्त असा आणि डबल बांधून घेतला या. इतकं भरपूर लवाळा होता ना सांगायजोगच नव्हता. प्रमाणाच्या बाहेर असा लवाळा होता, पण छानपैकी बुजल्या गेला या. मस्त असं हो का मस्त असा. आणि कसं बघा कसं काय ऊस या, कसं काय दिसते साऱ्या. असा मस्त असा भरपूर छानपैकी असा बांधून घेतलेला आहे ऊस. चला म्हटलं एकदा बांधलं म्हणजे झंझट नाही, घेऊ म्हटलं बांधून. तर काय होतं गवताला किती औषध मारलं काय झालं तरी पण मग ती गावात तसंच राहतं. आणि ऊस काय होतो माती नाही लागल्याच्या नंतर आहे ना ह्या बुडख्यांना पावसाळ्यामध्ये मोठा झाल्याच्या नंतर वाढ झाल्याच्या नंतर इकडं पडतो भरपूर. असा सपोर्ट असल्याच्या नंतर मग रेलच नाही. इकडं रेलनं कमीवर राहतं, जरा आधार राहतो. कसं असतं थोडक्यात मला म्हाताऱ्या माणसाला कसा एका काठीची आधाराची गरज असते, तशी ह्या ऊसाला ह्या मातीची गरज आहे. बरोबर आहे का नाही सांगा. तशी ही काहीतरी एका आधाराची गरज आहे. पाऊस तर काही आहे ना. इथं आपला बोर आहे या, इकडं असा बोर आहे. मस्त असं चांगलं पाणी येतं बोरला. आपलं गुराढोरांचं भरपूर असं छानपैकी भागतं पण. आणि ह्याच्यामध्ये काय आहे ही आपण गोमित्र खत ही ह्याचं एक लिक्विड बनवलेलं आहे ऊसाला सोडण्यासाठी. चला आता जाते घराकडं. स्वराचा सारखाच फोन यायला लागलाय, मम्मी ये घरी. मग शेताली तर आवाज पण द्याय ना, पण हा फोन लावती मम्मी चल चहा करून दे, मम्मी चल चहा करून दे. शाळेतनं आली या. म्हटलं येते आलेच. म्हणलं थांब जरा थोडे वेळ. आता काय करायचंय भरणं करायचंय. पण काय झालं या म्हटलं थांबा जरा. थोडंसं गवत आहे ना झाकून जाईल आणि थोडंफार मरण म्हणलं, म्हणून थोडंसं थांबा म्हणलं या दाजीना. नाही तर त्यांची लय घाई गडबड उठली होती पाच. मग थांबा तर थांबतो म्हणले, काय अडचण नाही. असं झालं या. बऱ्यापैकी मध्ये आलते पण गवत नाही अजिबात. मला वाटलं गवत आहे का काय तिथं पाहू पण नाही. काय झालं इतका भरपूर असा ऊस मोडला होता त्या दिवशी की सांगायलाच नको. बऱ्यापैकी मला वाटतं उद्याच्या दिवस आणखीन जाईन. आज 3-4 दिवस झालं ते ऊस जातो या गाईंना खायला. इतका ऊस मोडला होता. चला एकदा मोहरून जाऊनच येते बघते.
बघा ही ऊसाची हाईट किती दिवसाचा आहे व लय थोड्या दिवसाचा ऊस आहे पण किती वाढला आहे. कसं असतं सांगू का, खतं माती भरपूर घातले ना आणि त्यातली त्यात काय आहे, शेणखत असं भरपूर घातलेलं या, त्याच्यामुळं मस्त असं झालं या शेणखतामुळं. चला आता बघितलं तेव्हा जीवाला समाधान झाली. बघितल्याशिवाय काय जीवाचे समाधान होत नाही. थोडंच आहे, बऱ्यापैकी काढलं ना तर होऊन जाईल. शेतकऱ्याचं लई अवघड आहे. जसं असेल तसं मी तर ना जसं असेल रिअलमध्ये ना तुम्हाला खोटं नाही सांगत. माझं रिअलमध्ये असं ना असा मी व्हिडिओ बनवते की खाली इचुकाटा बघते म्हणून काय खालीच बघते. इचुकाटा बघितलेलं बरं असतं. या दिवसात इचुकाटा जास्त प्रमाणात असतो. माझं रिअलमध्ये असं ना असं मी व्हिडिओ काढते. काय काय इंच भरपूर असं असतं. मेकअप करायचा, नट्टा करायचा, थट्टा करायचा. आणि मग हा दादे आलता, अरे चल म्हणतोय या, मोटर बंद करायला लावलंय त्याला. तिकडली मोटर चालू होती, म्हणलं बंद करून येते मोटर. म्हणला येतो या, कवळ्यात घेऊन जाते. मला म्हणतो गठुडं बांध. म्हणलं नाही, आता 2 कवळ्यात 2 हेलपाट करते आणि चला घेऊन जाते. धावते घरी गेल्याच्या नंतर आता डायरेक्ट भेटू घरी. घरी आलं तर चाललंय ही काय, हे टिपाडाचं काम. टिपाडाला काय काय झालंय, बाथरूममध्ये, संडास बाथरूममध्ये ना पाण्याची सोय केली या. इकडं बिळ पाडून बिडून बस ओके बाय. त्याच्यामुळं पॅक करायचं काम चाललंय. बघा गाय बी सोडून झाल्यात मस्त पिके अशा. काय गवत खायचंय. इकडं बघा कोंबड्यांचं कसं काय आराम चाललाय. पळा तिकडं चला. काय म्हणलात मम्मी? दूध कॅन्डात भरून बिडून झालं तर माझ्याकडून, सॉरी. भरून बिरून मस्त तयारीत आहे. हा धर एक्सपा. आव हा करायचा आहे चहा. इकडे बघा हे गवत आणलं असं, दमाचं भागलंय भरपूर असं, म्हणून नको म्हणलं. तिचं भागल्याच्या नंतर टाकल्यावर मग समजा पायाखाली तुडवीन. इकडं असं मस्त बघा गोठा न गाय तिकडं सोडून बिडून देऊन झाल्या.